प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी नेहमीप्रमाणे वादग्रस्त वक्तव्य करून किंवा कृतीच करून प्रत्यक्षामध्ये आपल्याकडं इतर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। याच्यामध्ये त्यांची स्वतःची एक मजबुरी अशी आहे की एकूण राजकारणात ते अप्रस्तुत होऊन गेलेले आहेत। त्यांची काही जागा नेमकी शिल्लक उरलेली नाही, म्हणून त्यांची ती कदाचित तळफड असावी की आपलं लक्ष वेधल्या जाणे, लोकांचं आपल्याकडे लक्ष वेधल्या जाणे। आणि दुसरी एक गोष्ट आहे की त्यांचा जो पराभव मागच्या लोकसभेला झाला होता त्याचे एक शल्य त्यांच्या मनामध्ये आहे की त्यांनी दिलेल्या पाठिंब्यावरती आणि मुस्लिम दलित मतांचा असं एक कॉम्बिनेशन जांगडगुत्ता करून इम्तियाज जलील निवडून आले। पण ह्याच्या उलट मात्र सोलापूर असो किंवा अकोला असो या ठिकाणी त्यांना अपेक्षित असलेली मुस्लिमांची मतं मिळाली नाहीत, म्हणून स्वतः प्रकाश आंबेडकर काही निवडून आलेले नाहीत। या सगळ्याची भरती करायची म्हणून म्हणा किंवा ते शल्य त्यांच्या हृदयात खुपून बसलेलं आहे म्हणून म्हणा की त्यांनी आता जाऊन खुलताबादला औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहिले आणि नेहमीप्रमाणे असं एक वक्तव्य केलं वादग्रस्त, नेहमीप्रमाणे म्हणजे वादग्रस्त, की औरंगजेबाचा 50 वर्षाचा इतिहास कसा विसरता येईल। आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रकाश आंबेडकर ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचं नातं सांगतात, ज्या बाबासाहेबांचे ते नातू आहेत, त्या बाबासाहेबांचं मुस्लिमांच्या वरचं लिखाण तरी त्यांनी वाचलेलं आहे का? जर त्यांनी वाचलं असतं तर अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी केली नसती आणि औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं व्हायचं कामही त्यांनी केलेलं नसतं, किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं राजकीय स्वार्थासाठी का होईना AIMIM बरोबर जी युती केली ती तशी केली नसती। मुस्लिम प्रश्नाच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांचं लिखाण इतकं काय म्हणता येईल ते तर्क कठोर आणि इतकं वास्तववादी आहे, इतकं कटू आहे की ते भल्या भल्या हिंदुत्ववाद्यांना सुद्धा पचेल की नाही की, म्हणजे स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे तर स्वतःचं डोकं बडवून घेतीलच, केस उपटून घेतीलच, पण जे स्वतःला हिंदू हितेशी म्हणून घेतात ते पण जितक्या काय म्हणता येईल त्याला कठोरपणे मांडणार नाहीत, इतकी कठोर टीका स्वतः बाबासाहेबांनी इस्लामवरती केलेली आहे। रवींद्रनाथ टागोर सारख्यांनी सुद्धा ख्रिश्चनिटी आणि इस्लाम हा कसा हिंदुत्वाला धोका आहे तेव्हा मांडलेले। ही माणसं हिंदुत्ववादी नव्हती किंवा यांच्यावरती हिंदुत्ववादी म्हणून शिक्का नव्हता, त्याही माणसांनी ही विधानं केलेली आहेत। आणि आज त्यांचा त्या बाबासाहेबांचा वैचारिक वारसा सांगणारे, प्रत्यक्षात तर ते जैविक वारसा आहेच, स्वतःला वैचारिक वारसा मानणारे, ती चळवळ मी जिवंत ठेवली असं म्हणणारे प्रकाश आंबेडकर जर असं वक्तव्य आणि अशी कृती करत असतील तर यापेक्षा जास्त स्वतः बाबासाहेबांचंच दुर्दैव वेगळं नाही। राजकारणातली मजबुरी कशी पहा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा किंवा विशेषतः तुम्हाला राष्ट्रवादीचा शरद पवारांचा तुम्ही सातत्याने विरोध केला, महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला काही स्थान मिळालं नाही, तेव्हा तुम्ही अशी भूमिका घेतली होती की हारलेल्या जागा मला द्या। अरे हारलेल्या जागा त्यांनी हारल्या हे ठीक आहे, पण तुमची पात्रता कशामुळे? ज्या जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी हारते त्या त्यांनी आम्हाला द्याव्यात असं म्हणण्यामागे यांचा उद्धटपणा हा आहे की ह्या जागा तुम्ही काय आणि कशा पद्धतीनं लढून किती मतं मिळवली यापूर्वी। त्यांनी हारले जरी असले तरी त्यांच्या मताचा विशिष्ट पाया आहे पक्का, त्यांच्या आमदार निवडून येण्याची जास्ती क्षमता आहे, जरी खासदार नाही आले तरी त्या लोकसभेच्या मतदारसंघात तुमचं काय आहे जेणेकरून तुम्ही हा दावा करायला लागलात। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही AIMIM सारख्या नावापासून स्पष्ट जातीयवादी धार्मिक कट्टरवादी असलेल्या पक्षाबरोबर गेलात, तुम्हाला तर काहीच फायदा झाला नाही, त्यांनीच त्यांचा एक खासदार निवडून आणला। ही प्रत्यक्ष कृतीच किती घातक होती, म्हणजे तुम्ही स्वतंत्रपणे दलितांचं राजकारण जोपर्यंत करत होता किंवा त्याला भारिप बहुजन महासंघ पहिला शब्द आहे त्यांचा, आधी भारतीय रिपब्लिकन पक्ष, मग भारिप बहुजन महासंघ आणि नंतर वंचित बहुजन आघाडी, आता ह्या ज्या सगळ्या कोलांट्या ओढ्या तुम्ही सतत मांडलेल्या आहेत, तुम्ही सुरुवातीला राज्यसभेवरती गेले ते शेतकरी संघटनेनं दिलेल्या पाठिंब्यामुळं 2 जागा शेतकरी संघटनेला महाराष्ट्रामध्ये दिलेल्या होत्या, त्याच्यातली एक जागा शरद जोशींनी प्रकाश आंबेडकरांना दिली की जे नंतर राज्यसभेवरती गेले विश्वनाथ प्रताप सिंगांच्या काळात, किंवा 1986-87ला नांदेडच्या लोकसभा पोटनिवडणुकीत अशोक चव्हाणांच्या विरोधात तुम्ही उभं राहिलात तराजू चिन्ह घेऊन, तेव्हा तुम्हाला शेतकरी संघटनेनेच पाठिंबा दिलेला होता। ही सगळी पुरोगामी चळवळ तुम्ही विसरलात आणि तुम्ही संकुचित राजकारण करायला सुरुवात केलं, जाती राजकारण करायला सुरुवात केलं। तुम्ही या सगळ्यांच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर निवडून गेलेले होते, त्याच्यानंतर तुम्ही काँग्रेसच्या कळपामध्ये शिरलात। 1998ला काँग्रेसनी
आपल्या युतीमध्ये 4 दलित नेते घेतले आणि त्यांना खुल्या जागेतून निवडून आणलं. त्याच्यामध्ये एक होते प्रकाश आंबेडकर, म्हणजे रामदास आठवले मुंबईमधून, जोगेंद्र कवाडे भंडाऱ्यामधून, त्याच्यानंतर रामदास गवई अमरावतीमधून, रासू गवई, आणि चौथे नेते रामचंद्र सूर्यभान गवई, रासू गवई. ते तिसरे नेते आणि चौथे नेते अकोल्यातून प्रकाश आंबेडकर. हे 4ही दलित नेते शरद पवारांनी काँग्रेसमध्ये ते स्वतः असताना काँग्रेस बरोबर घेऊन खुल्या जागेतून निवडून आणले. हे सगळं पुरोगामी राजकारण तुम्ही केल्याच्या नंतर मग तुम्ही संकुचित झालात आणि तुम्ही तुमच्या पुरतं त्या अकोल्याच्या मतदारसंघापुरतं राजकारण करायला सुरुवात केली. आता तुम्ही ज्या पद्धतीने 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये AIMIM सारख्या कट्टरपंथी पक्षाशी जुळून घेतलं, तेव्हाच तुमच्यावरती हा ठपका आलेला होता की तुम्ही तुमची जी सेक्युलर तथाकथित प्रतिमा होती ती सोडून देऊन तुम्ही धार्मिक कट्टरपंथी लोकांच्या जवळ गेलात. तो पराभव झाला. त्या वैतागातून चिडून तुम्ही त्यांच्याबरोबर असलेली युती तोडली. विधानसभेला तुम्हाला काहीही फायदा झाला नाही तरी त्यांचे 2 आमदार निवडून आले MIMचे. AIMIMचे ओवेसीच्या पक्षाचे 1 खासदार इम्तियाज जलील आणि 2 आमदार निवडून आले महाराष्ट्रामध्ये, पण त्यांच्याबरोबर युती करून तुमचा काहीच फायदा झाला नाही. आज तुम्ही जसं उद्धव ठाकरेंच्या मागे लागलेला आहात, म्हणजे एका बाजूनच तुमचं काय प्रेम प्रकरण चालू आहे, वन साइड प्रेम असल्यासारखं. ते महाविकास आघाडीतून बाहेर पडले की नाही अजून काही स्पष्ट नाही. म्हणजे ते आपल्याकडे म्हणे ना, म्हैस पाण्यात आहे, तसं अजूनही उबाठाची म्हैस पूर्णपणे पाण्यातच आहे. ते महाविकास आघाडीमध्ये आहेत का तुमच्याबरोबर येणार आहेत का स्वतंत्र चालणार आहेत त्यांनाच माहीत. अजून ती म्हैस पाण्यातून बाहेर आलेलीच नाहीये. एकीकडं MIM सारख्या धार्मिक कट्टर असलेल्या पक्षाबरोबर तुम्ही गेलात, दुसरीकडून तुम्ही ज्यांच्यावरती कायमस्वरूपी टीका केली त्या बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, त्याच्याबरोबर तुम्ही युती करायचे संकेत दिले, प्रत्यक्ष बोललात. एक साईड तुम्ही काय प्रेस कॉन्फरन्स घेतली, पण प्रत्यक्षात काही अजून झालेलंच नाही, नुसतीच चर्चा चालू आहे. मग त्यांचं कट्टरता कुठे गेली आणि त्यांच्याबरोबर जाऊन तुम्हाला कुठलं नेमकं पुरोगामी राजकारण करायचं आहे? बरं, हे सगळं कमी पडलं म्हणून की काय, तुम्ही जेव्हा काँग्रेसला प्रस्ताव दिलेला होता की हारलेल्या जागा द्या, आणि आताची ताजी जी घटना आहे, जे छायाचित्र पण आम्ही याच्यामध्ये वापरलेलं आहे, खुलताबादला औरंगजेबाच्या कबरीसमोर जाऊन तुम्ही नतमस्तक झालात. आश्चर्याची गोष्ट ही की ज्या निजामाच्या राज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालय आणि ती पीपल्स एज्युकेशन सोसायटी सारखी संस्था काढली, 167 एकर जमीन ज्या निजामानी बाबासाहेबांना शैक्षणिक संस्था काढण्यासाठी याच संभाजीनगरमध्ये दिली, त्या निजामाची कबर औरंगजेबाच्या प्रत्यक्ष समोरच आहे. समोरचा जो बुरानुद्दीन गरीब दर्गा आहे, हा जो आहे जैनुद्दीन चिश्तीचा दर्गा, ज्या ठिकाणी ही औरंगजेबाची कबर आहे, जिथं तुम्ही गेलात आणि नतमस्तक झालात, फुलं वाहिले, काय चादर चढवली, काय केलं असेल तुम्हालाच माहीत. पण त्याच्या समोर निजामाची कबर आहे, पहिल्या निजामाची, त्या ठिकाणी तुम्हाला जावं वाटलं नाही. ज्या निजामाने बाबासाहेबांना शैक्षणिक कामासाठी 167 एकर जमीन दिली, त्या निजामाच्या कबरीवर तुम्ही गेला नाहीत. म्हणजे तुमचा हेतू स्वच्छ नाहीये. ज्या औरंगजेबाची 50 वर्षाची कारकीर्द कशी विसरू असं तुम्ही म्हणायला लागलात, कशी विसरायची, तुम्ही ह्याचं उत्तर द्या की निजामानी ज्या पद्धतीचे औरंगजेबानी ज्या पद्धतीचे अनन्वित अत्याचार सगळ्या हिंदूवरती केले, दलितांसगट, आणि ज्या दलितांनी तेव्हा धर्मांतर करून इस्लाम स्वीकारला, त्या दलितांची स्थिती आजही सुधारलेली नाही. आम्ही यापूर्वीचा जो व्हिडिओ केला आहे त्याच्यामध्ये ममता बॅनर्जींनी 117 मुस्लिम जाती OBC म्हणून कशा आहेत हे दाखवलेलं आहे. जर मुस्लिमांमध्ये भाईचारा असेल, बंधुभाव असेल, तर त्याच्यामध्ये या जातीचे गट तर जसे हिंदूमध्ये होते ते पडलेच कसे? याचं उत्तर प्रकाश आंबेडकरांनी द्यावं की ज्या औरंगजेबाचं तुम्ही गुणगान गायला लागलात, कौतुक गायला लागलात, त्या औरंगजेबाच्या इस्लाम स्वीकारलेल्या ह्या सगळ्या दलित बांधवांची आजची स्थिती वाईट कशामुळे आहे? प्रकाश आंबेडकरांनी जे आणि जसं वक्तव्य केलं आहे ते तर आक्षेपार्ह निश्चित आहे, निषेधार्ह सुद्धा आहे, पण त्यांना स्वतःला जी राजकीय फायद्याची गोष्ट वाटती आहे ती तशी नाही, असण्याची शक्यताच नाही. सगळे सत्याचे प्रयोग तुम्ही केलेले आहेत, ते प्रत्येक वेळी फसत आलेले आहेत. राजकीय दृष्ट्या तुमचं अस्तित्व अतिशय मर्यादित होऊन बसलेलं आहे. अशा वेळी
जेव्हा की महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत, तुम्ही या ठिकाणी येता, औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहता आणि त्याची कारकीर्द विसरता कशील असं म्हणता. या सगळ्यातून बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसं राजकीयदृष्ट्या प्रकाश आंबेडकरांचा पाय खोलामध्ये जाताना दिसतो आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.